पुण्यातल्या एफ-सी रोडवर मला एकदम सुंदर, सुंदर आयटम्स मिळाले आणि सुंदर, सुंदर शॉपिंग पण केली. तर ती कुठली-कुठली शॉपिंग केली ते मी ह्या व्हिडिओत दाखवली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघत आहात जयश्री अमोल ब्लॉग्स. तर वेळ न घालवता मी करते व्हिडिओची सुरुवात. तर मी आज गेले होते पुण्यातल्या फेमस अशा एफ-सी रोडला आणि खरं सांगते इतक्या अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप सुंदर, सुंदर लेडीज आयटम्स मला मिळाले. छान-छान असे इयरिंग्स होते आणि इयरिंग्स तर फक्त 60 पासून स्टार्ट होते. जे पण ब्रंच होता एक टोटल 7 टू 6 इयरिंग्सचा तो टोटल 60 पासून स्टार्टिंग होतं. तर अफोर्डेबल प्राईसमध्ये छान-छान अशा हिल्स होत्या. ते पण ₹200 एक. नंतर पुढे गेल्यानंतर डायरेक्ट कपड्यांची खरेदी करायला सुरुवात केली. हे बघा किती ट्रेंडी टॉप आहेत आणि डेली वेअर आणि कॉलेज लूकसाठी तर परफेक्ट होते. कॉलेज लूकसाठी तर परफेक्ट आणि प्राइस ऐकून तर तुम्ही शॉक व्हाल. इथे बार्गेनिंग पण चालते, पण थोडं स्मार्ट शॉपिंग करायला लागते त्यासाठी. अजून फायदेशीर पडतं मग. तर टॉपची प्राइस होती ₹200 पासून स्टार्ट. टॉप घेतले 2-3 आणि नंतर लगेचच म्हटलं की थोडंसं फिरायला जाण्यासाठी शॉपिंग करूया. तर तिथे असे काही वन पीस होते. टॉप घेतल्यानंतर लगेच पुढे चप्पलचं शॉप दिसलं आणि मग तिथे पण एक ऑफर चालू होती ₹500 ला 2. मग काय पटकन घेऊन टाकली आणि खूप छान-छान होत्या. व्हरायटीज पण खूप होत्या. कलर्स ऑप्शन पण खूप होते आणि लागतातच लेडीजला वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळे चप्पल्स घालण्यासाठी. तर त्यामुळे खूप सारे ऑप्शन्स होते. त्यांनी मला 500 ला 2 सांगितलं होतं, पण मी 450 ला 2 घेतल्या. तर कसं वाटलं माझं बार्गेनिंग? तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर पुढे आलो आणि तिथे पण खूप जास्त व्हरायटीजमध्ये टॉप होते. तिथले पण 2-3 उचलले मी. छान असे मला वाटले ऑफिस वेअरसाठी. एफ-सी रोडला ना हेअर क्लिप्स, बँगल्स, चेन इतकं सगळं आणि गर्ल्ससाठी तर हेवन आहे ठिकाण. तुम्हाला सांगते, तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे या दादांकडे मी तो जो वन पीस आहे 450 ला घेतला होता आणि त्यांनी मला त्याची प्राइस 600 सांगितली होती. बार्गेनिंग करून मी तो 450 ला घेतला आणि नंतर त्याचसोबत हे 500 ला 2 टॉप पण घेतले. जे आता खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत. तर हे टॉप ट्रेंडिंगमध्ये का चालू आहेत सांगते. तर मागे त्याला असं नॉट्स भेटती म्हणजे आपली फिटिंग व्यवस्थित बसते. तर ह्या प्रकारचे 2 टॉप घेतले मी आणि स्ट्रीट शॉपिंग किंवा स्टॉलवरची शॉपिंग ही सर्वात बेस्ट शॉपिंग असते. मला तर मॉलमध्ये शॉपिंग करण्यापेक्षा तर स्टॉलवर शॉपिंग करण्यात एवढं समाधान मिळतं ना, ते बार्गेनिंग करून घेतलेले कपडे तर खूप समाधान देऊन जातात. तर तुम्ही पण माझ्यासारखेच असाल ना, तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि खूप जास्त व्हरायटीज होत्या त्या दादांकडं आणि व्हिडिओ घेतोय ना आम्ही, तर त्यांना सांगितलं तर त्यांनी लगेच खूप जास्त व्हरायटीज दाखवण्याला सुरुवात केली. तर हा एक ब्लॉगिंग करण्याचा फायदा झाला मला, की जास्त व्हरायटीज बघायला पण मिळाली. जेव्हा मी कॉलेजला होते ना, तेव्हा तर मी एफ-सी रोडला महिन्यातून एकदा तरी चक्कर मारायचेच आणि महिन्यातून एकदा तरी शॉपिंग एफ-सी रोडला व्हायचीच माझी. आणि खरं सांगू का, एफ-सी रोडला सगळ्या गोष्टी ह्या ट्रेंडिंग असणाऱ्याच मिळतात. ट्रेंडिंग टॉप्स, ट्रेंडिंग आउटफिट्स, सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग ज्या असतात ना, त्या मिळतातच. तसं पण पुणे तिथे काय उणे. हो ना? त्यानंतर मी इथे हा कलर घेतला होता. कारण माझ्याकडे असं काही नव्हतं. मला व्हाईट टॉप वगैरे छान वाटतात आणि आवडतात पण. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर एक शॉप होतं. तिथले ड्रेसचं कलेक्शन पाहून मी तर शॉक झाले आणि तुम्ही पण शॉक व्हाल. कारण ड्रेस होतेच तसे आणि प्राईस ऐकून तर तुम्ही होणारच शॉक. प्राईस होती 550 पासून स्टार्ट. ते पण त्यात टॉप, पॅन्ट आणि ओढणी. 550 म्हणजे काहीच नाही वाटलं मला आणि हेच जर ड्रेस मी दुसरीकडे कुठे जर घेतले असते, तर त्याची प्राइस होती 750. मग मी पण इथे 2-3 ड्रेस घेऊनच टाकले. 550 चा ड्रेस मी कसं तरी 500 ला द्यायला सांगितलं त्यांना आणि जो 750 चा होता, तो 700 ला घेतला.
खूप छान-छान कॉटनचं कलेक्शन होतं आणि आता उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात कॉटनचं कलेक्शन आलेलं होतं. त्यात खूप रिच कलर आलेले होते. हा ग्रीन कलर तर खूप जास्त छान वाटत होता आणि त्याच्यानंतर मला आवडलेला सगळ्यात जास्त हा ऑरेंज कलर आणि तो तर मी घेतलाच. मी नाही म्हटलेच नाही या गोष्टीला आणि मला त्यांनी जवळ-जवळ 200 जरी प्राईस वाढवून सांगितले असते तरी मी घेतलाच असता. कारण मला डार्क कलर खूप जास्त आवडतात. तर कसा वाटला हा ड्रेस तुम्हाला? तर हे पण मला कमेंट करून सांगा आणि हे ड्रेसचं कलेक्शन कसं वाटलं हे पण सांगा. म्हणजे मला पण आयडिया येईल, की तुम्हाला माझं कलेक्शन आवडते का? जर तुम्हाला या शॉपचा पत्ता हवा असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. वेस्टर्न टॉप सोबतच मी ट्रेडिशनल ड्रेस आणि ऑफिस वेअर ड्रेस यांची पण खरेदी केली आणि खूप जास्त मज्जा आली आज. आणि खरं सांगायचं ना, एफ-सी रोडला खूप जास्त क्राउड असतो आणि मला तर वेगळ्याच गोष्टीची खुशी होती. तर खुशी कसली, की तिथे मला स्मॉल साईज पण अवेलेबल होती. मला कधी स्मॉल साईजचे कपडे भेटत नाही आणि मला कुठले पण ड्रेस जरी घेतला ना, तरी तो फिटिंग करूनच घ्यावा लागतो. तर स्मॉल साईज अवेलेबल होती. नंतर एम, एल, एक्सेल या सगळ्या साईज अवेलेबल होत्या. ट्रिपल एक्सेल सुद्धा अवेलेबल होती. तर तुम्ही कुठल्या पण साईजचे असाल ना, तर तुम्ही इथे खरेदी नक्की करू शकता आणि तुम्हाला ह्या शॉपचा ॲड्रेस हवा असेल, तर मला कमेंट करून नक्की विचारा. तर त्यांच्या पूर्ण शॉपमध्ये असे काहीतरी पॅटर्नचे ड्रेस अवेलेबल होते आणि ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये. तर मला खूप आवडलं हे शॉप. नंतर फिरत-फिरत खूप जास्त थकलो होतो. तरी पण शॉपिंग बंद करायची इच्छा होत नव्हती. तर म्हटलं थोडे आता आलोच आहोत तर जीन्स पण घेऊन टाकूया. जो कलर नाही आहे त्याच्यात इन्व्हेस्ट करून टाकूया. तर म्हटलं की ग्रे कलरमध्ये जीन्स घ्यायची आहे. त्या दादांनी खूप सारे ऑप्शन्स दाखवले आणि त्यांनी खरं तर मला त्याची प्राईस सांगितली होती 600 पण मी ती घेतली ती 450ला. एफ-सी रोडला आलं का त्याचा हाच फायदा असतो, की तुम्ही बार्गेनिंग करू शकता आणि बार्गेनिंग करण्याचं एक स्किल आहे. हो ना? या शॉपमध्ये पण भरपूर कलरच्या जीन्स होत्या आणि भरपूर अफोर्डेबल रेंजमध्ये आणि प्रत्येक टाइपच्या जीन्स होत्या म्हणजे स्ट्रेट फिट, बूटकट आणि त्याचबरोबर त्यांचे कलर पण अवेलेबल होते. नंतर पुढे आलो आणि तिथे असे छान-छान ब्रॉच होते आणि ते पण ₹80 पासून स्टार्ट आणि याची प्राईस एक्सेसरीजची प्राईस जास्त आहे आणि तिथे कमी नाही करत एक्सेसरीजमध्ये. तर पण व्हरायटीजमध्ये असतात त्यामुळं घेऊ ते वाटतातच. नंतर खूप छान असं चप्पलचं कलेक्शन पण होतं आणि नंतर कॉर्ड सेट. तर कॉर्ड सेटकडे आले होते मी आणि तिथे पण कलरफुल असे कॉर्ड सेट होते आणि त्यात पण वेगवेगळ्या टाइपचे कलर पण होते आणि साईज पण होती आणि ते पण 650 पासून स्टार्टिंग. आहे का नाही अफोर्डेबल? नंतर इथे होते छान-छान असे वन पीस आणि ते पण 350 पासून स्टार्टिंग. त्यात पण भरपूर व्हरायटीज होत्या. नंतर इथे ऑफिस विअरसाठी असे छान कलेक्शन होतं आणि हे ऑफिस विअर, डेली विअर आणि कुठे फिरायला जायचं असेल तर तिथे पण तुम्ही घालू शकता. तर त्याची प्राईस होती ₹200 पासून स्टार्ट. पाय थकले होते पण शॉपिंग करून काही मन भरत नव्हतं आणि वॉलेटमधले पण पैसे कमी-कमी होत चालले होते. तेवढ्यात अमोलचा फोन आला आणि अमोल मला घ्यायला आले. तर त्याचबरोबर मी माझा इथे ब्लॉग एंड करतेय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.